एखादी लँड पाहिजे असेल तर राहू द्या, बाकी इकडे पैसे द्या. इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे जी अमाऊंट सॅलरी वगैरे किंवा एकदम पैसे त्याची आपण इन्व्हेस्टमेंट करतो, सेविंग करतो. आपण त्याची काय करतो? सेविंग करतो. आता सेविंग करतो म्हणजे त्याला वेगवेगळे रस्ते, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात. ते रिस्कवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे ते? रिस्कवर. काही गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. RBI सगळ्यात मोठी बँक आहे आपली इंडियाची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तिच्या कंट्रोलमध्ये काही बँका चालतात. विदाऊट तिच्या कंट्रोलने पण काही गोष्टी अमाऊंटच्या होतात. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजेच म्युच्युअल फंड, सेकंड म्हणजे शेअर मार्केट. हे RBIच्या अंडर नाही आहे. याच्यामध्ये जे पण ट्रान्झॅक्शन होईल हे RBIच्या अंडर नाही आहे. पण बाकी ज्या ठिकाणी RBIचा कंट्रोल आहे त्या ठिकाणी त्याच पद्धतीने पैसे भेटतील. त्यांनी ज्या पर्सेंटेजमध्ये सांगितले त्याच पर्सेंटेजमध्ये तुम्हाला अमाऊंट मिळेल. तुमच्याकडे सपोज 1 लाख रुपये आहेत. किती पिरियड आहे त्याच्यात? 1 लाख रुपये आहेत. या 1 लाख रुपये तुम्ही कुठे कुठे सेव्ह करू शकतात हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाच्या अभ्यासावर अवलंबून आहे शेवटी ते. परत कोणाचा किती स्टडी आहे त्याच्यावर. तुम्ही नुसते बँकेत तुमच्या अकाउंटात जर ठेवले तर तिथे 2 आहेत. एक म्हणजे करंट आणि एक म्हणजे सेविंग. करंटला 2%, सेविंगला 3%. हे सगळे पर्सेंटेज मी जे सांगतोय हे 3.5, 3.4 मॅक्झिमम 4 फक्त बस. पोस्ट ऑफिसचं 4 आहे. हे 3 पासून तर 4 पर्यंतच्या दरम्यान असतं. 3.15, 3.25, 3.50, 75, 4 मॅक्झिमम 4. त्याच्यावरती नाही सेविंगला. करंटला त्याच्यापेक्षा कमी असतं. करंट यूज कोण करतं? व्यापारी मंडळी जे असतात ते रोज पैसे घेतात, रोज पैसे टाकतात, रोज काढतात, रोज टाकतात. रोजच्या रोज जे व्यवहार करतात ते करंट यूज करतात 2%. जर तुम्ही सेविंगच्या अकाउंटला रोज पैसे काढायला लागले आणि रोज पैसे टाकायला लागले, तुम्हाला 3% नाही तर तुम्हाला ते चेंज करतील आणि तुम्हाला करंट अकाउंटमध्ये कन्वर्ट करतील ते बँकवाले. कारण त्यांना तिथे ऑनलाईन सर्व समजतं. या काय म्हणतात अकाउंटला ट्रान्झॅक्शन डेली व्हायला लागेल. डेली जर करायचं असेल तर करंटमध्ये आठवड्यातून 1-2 वेळेस, 3 वेळेस, महिन्यातून 2-4 वेळेस, तर त्यावेळेस सेविंग अकाउंट यूज करतो. तिथे 3%. म्हणजे 1 लाख रुपये जर तुम्ही करंट अकाउंटमध्ये ठेवले तर तुम्हाला किती पैसे भेटतील वर्षाचे? किती पैसे भेटतील वर्षाचे? 1 लाख मल्टिप्लाय 2/100. 2%ने 0 कट झाले, 0 कट झाले. किती मिळतील तुम्हाला? 2000 रुपीज मिळतील इथे वार्षिक. ॲन्युअली बघतोय आपण. 3 ने किती भेटतील? 3000 भेटतील. बरोबर. त्याच्यानंतर FD फिक्स्ड डिपॉझिट नाव ऐकलं ना तुम्ही? FD मध्ये ठेवले 50,000. 1 लाख रुपये जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला 6%, 6% फक्त एखाद्या पॉईंटचा एक तिकडे म्हणजेच 5.90, 6.10 एवढाच फरक आहे प्रत्येक बँकेमध्ये. 6च्या जवळचं ते 6% प्रमाणे किती भेटतील ते? 6000. जर तुम्ही करंटमध्ये ठेवले तर 2000 भेटतील वर्षाचे. सेविंगमध्ये ठेवले तर तुम्हाला वर्षाचे 3000 भेटतील. FD मध्ये ठेवले तर तुम्हाला वर्षाचे 6000 भेटतील. त्याच्यानंतर रिकरिंग म्हणजेच रोज थोडे पैसे जमा करणं. 1 लाख जमा केले तुम्ही ते पण 2% एवढेच येतात जवळजवळ रिकरिंग. कारण त्यांना जास्त मेहनत करावी लागते. आपले पैसे सांभाळायचे, रोजच्या रोज डेली त्यांना मेहनत घ्यावी लागते. अमाऊंट आली टाकली, त्याच्यामुळे ते पण कमी असतं. त्याच्यानंतर तुमचं आहे म्युच्युअल फंड. हे जे आहेत हे सर्वच्या सर्व RBIच्या अंडर आहे. हे जे सांगितलेलं आहे तेच मिळेल तुम्हाला.
म्युच्युअल फंड मात्र RBIच्या अंडर नाही आहे. तो जनरली 10% पासून तर 25% पर्यंत अमाऊंट आपल्याला मिळते म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंड काय आहे ते पण मी सांगतो तुम्हाला थोडक्यात. याच्यामध्ये 10 to 25%, सरासरी आपण 20% घेऊन घेऊ आपण. 20%ला किती मिळतील माहिती आहे? 1 लाख रुपये जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर ठेवले 1 वर्षासाठी तर तुम्हाला 20,000 रुपये, 1 लाख रुपये तर भेटतीलच. येतं आपलेच आहे, त्याच्यामध्ये ते कुठे जाणार. त्याच्यावरून एक्स्ट्रा पैसे हे पण भेटतील. वर्षाचे सगळे वार्षिक सांगतो मी. 2-3 वेळेस तो शब्द वापरला होता. सगळे ॲन्युअल वर्षाचे. हे 20,000 रुपये तुम्हाला वर्षाचे मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही शेवटचा कोणता राहिला आहे तुमचा? शेअर मार्केट. हा पण तुमचा किती असतो? 5% to 50%. 5% to 50%. जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाचे 50,000 पर्यंत भेटू शकतात. 50% प्रमाणे घेतले तर ते कमी पण होऊ शकतात, जास्त पण होऊ शकतात. मार्केट ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने, किंवा स्थिर पण असू शकतात. हे फ्लेक्झिबल आहेत. हे RBIच्या अंडर नाही आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड. हे शेअर मार्केट म्हणजेच काय, तर आपण एखाद्या कंपनीचे मालक कोण आहे तेवढ्या पर्सेंटेजमध्ये, जेवढ्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला NAV भेटेल, नेट असेट व्हॅल्यू, NAV भेटेल, त्या कंपनीचे जेवढे पैसे असतात त्याचे तुकडे केले असतात त्यांनी 1,000, 2,000, 5,000, 100, 50. म्हणजे एखाद्या कंपनीने जर तिचे जेवढे पैसे, जेवढे अमाऊंट, जेवढी प्रॉपर्टी आहे त्या कंपनीची, तिचे जर 50 तुकडे केले तर त्या 50 तुकड्यांपैकी आपण जर 2 घेतले किंवा 25 घेतले आपण, तर आपण 50% मालक होतो त्या कंपनीचा. इथे तुम्हाला डिव्हिडंड पण भेटतो आणि मंथली पण तुम्ही पैसे घेऊ शकता. वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. जर तुम्हाला ठेवायचे असतील तर पुढच्या म्युच्युअल फंडमध्ये याच्यामध्ये पण 1,20,000 होतील. इथे पहिल्या वर्षाला 6,000, दुसऱ्या वर्षाला 6,000च भेटेल. तिसऱ्या वर्षाला इथे पण 3,000 भेटतील, इथे 2,000 भेटतील. हे जे रक्कम असते या सर्वच्या सर्व प्रिन्सिपल अमाऊंटवर, ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुमची, प्रिन्सिपल अमाऊंटवर अवलंबून असते. ती बदलत नाही, इथे बदलते. इथे सुरुवातीला 1 लाख होती, ती आता 1,20,000 झाली. हे सगळे सिंपल इंटरेस्ट आहे. हे सर्व काय सिंपल इंटरेस्ट आहे. इथे काय चालू झालं आता? कंपाऊंड इंटरेस्ट चालू झाला. जो इंटरेस्ट मिळाला तो पण प्लस झाला. आता याच्यावर 20% परत. 1 लाखावर तर 20,000 आहेच, आणि 20,000वर परत 20%. 20,000 20% किती होतात? 20,000वर. 1 लाखावर तर तुमचे 20,000 झालेच ना, प्लस या 1 लाखावरचे 20,000 झाले, राहिले 20,000. 20,000वर किती? 20%. हा 0 गेला, हा 0 गेला, आणि इथे 2,000 रुपये. किती रुपये? 2×4 4,000. म्हणजे तुम्हाला किती झाले ते? दुसऱ्या वर्षाला 24,000 भेटतील. अरे बाळा, मग तू बोललो ना मी, कंपाऊंड इंटरेस्ट आहे. 1 लाख तर आहेतच आपले, नंतर 20,000 परत पहिल्या वर्षाला वाढले. मग ती आता रक्कम आपली 1 लाख नाही राहिली, आपली रक्कम ती 1,20,000 झाली आता. नाही ना, कसं काय 1,40,000 पाहिजे? कंपाऊंड इंटरेस्ट चालू आहे ना तुझा, म्हणजे तुझा 20,000 1 लाखावर आहे ना, याचे तुकडे करायचे. 1,20,000 म्हणजेच किती? 1 लाख प्लस 20,000 ना. म्हणजेच तुला 1 लाखाचे 20,000 झालेच, आणि 20,000चे 4,000, असे 24,000 इंटरेस्ट भेटेल.
असं काय मिळेल तुला 24,000 इंटरेस्ट भेटेल. पहिल्या वर्षाला 20,000 भेटला, दुसऱ्या वर्षाला 24,000 भेटतील. हे 24,000 परत 1 लाखामध्ये प्लस होतील, परत 1,24,000वर त्याच्या पुढच्या वर्षाला काय भेटत जाईल तुम्हाला, कंपाऊंड इंटरेस्टने मिळत जाईल तुम्हाला. याचा जर आपल्याला पहिले 1,20,000 झाले बरोबर, ते 20,000 आपण व्याज काढून घेतलो मग 1 लाख प्रिन्सिपल जी उरेल तेवढे रक्कम वापस सिंपल इंटरेस्ट चालू होईल ना. हां, सिंपल इंटरेस्ट पहिल्या वर्षाला सिंपल इंटरेस्ट असतो ना. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट पहिल्या वर्षाला सेम असतो, दुसऱ्या महिन्यापासून बदलतो तो, दुसऱ्या वर्षापासून बदलतो असं म्हटलं तरी चालेल. आणि हा इथे पण कंपाऊंड इंटरेस्ट असतो. हे तुमच्यावर आहे. इथे काय करतो आपण, एका कंपनीत जातो, एका कंपनीचा शेअर घेतो. इथे आहे का, इथे जो व्यक्ती असतो का त्याने भरपूर 100 किंवा 50 किंवा 500 कंपन्यांचे शेअर्स घेतलेले असतात त्याने, म्युच्युअल फंडच्या व्यक्तीने. मग आपण त्याला पैसे दिल्यानंतर तो या 100 कंपन्या असताना त्याच्यामध्ये आपले 1-1, 2 रुपये, 2-2, 3-3 रुपये, 4-4 रुपये, 5-5 रुपये असं प्रत्येकामध्ये लावतो तो. 2-4 कंपन्यात किमती गेल्या तरी बाकीच्या कंपन्या, म्हणून आपल्या अमाऊंटला म्युच्युअल फंडमध्ये काही नाही होत, म्हणून टक्केवारी कमी द्यायची. इथे तुमचे एकतर 5% होतील, एकतर डायरेक्ट 50 किंवा 100% पण होतात. एका वर्षात तुम्हाला दुप्पट पण भेटतं, 6 महिन्यात पण दुप्पट भेटतं कंपनी ग्रोथ केली तर ते 1 लाखाचे तुमचे 2 लाख पण इथे 6 महिन्यात 1 वर्षात होऊ शकतात. जसं बँकेत जर ठेवलं आपण इथे तर आपल्याला 9 वर्ष लागतील, जवळजवळ कमीत कमी 9 वर्ष लागतात. 1 लाखाचे 2 लाख होण्यासाठी किती वर्ष लागतात, 9 वर्ष. आणि इथे मात्र तुमचे 1 वर्षात किंवा 6 महिन्यात येऊ शकतात. मग तुम्ही ऐकतात ना शेअर मार्केटमध्ये पैसे डुबले, आले गेले, शेअर मार्केटमध्ये पैसे लावले त्याने खूप पैसा होऊन गेला त्याच्याकडे, याच्या पद्धतीने असतं ते. एकतर येतील, एकतर जातील, येतील तर मग खूप येतील, जातील तर मग सगळे जातील. म्हणजेच तो सट्टा बाजार आहे. काय आहे तो, सट्टा बाजार आहे. रिस्क आहे ते, हाय रिस्क. येते नाही, इथे फिक्स आहे, येते मिळणारच आहे. तुम्ही आज बी गृहीत धरून घेतलं ना की मला 2 वर्षात किती पैसे भेटणार आहे, ते तेवढे फिक्स भेटणार असतात. आरबीआयच्या अंडर आता आपल्याकडे समजा 10 लाख रुपये आले, ते आरबीआयच्या अंडर राहते, हे आरबीआयच्या अंडर नाही राहते. आपण जर एकदम 10 लाख टाकले मग कलेक्टरचं लेटर पण येऊ शकतं ना. कशाला नाही येऊ शकत, तुझा फक्त टॅक्स कट होईल. त्याला दुसरा कंट्रोल नाही आहे. त्याच्याकडे काय आहे, टॅक्स आहे, टॅक्स. तुझ्या अकाउंटला पैसे पडल्यानंतर तुझं दर वर्षाला ऑटोमॅटिक टॅक्स कट होतो, तुला सांगण्याची गरज नाही त्यांना. तुझ्या वेळेस त्याच्यावर प्रिंट केला जायचं ना त्या याच्यावर पासबुकवर, तर त्याच्यावर तू दिलेलं इन्कम टॅक्स कट झाला तुझा, असं 2,000, 3,000, 4,000 असं काय असेल तो आपल्याला कुठे गेला जायचं नाही. मग आता बघा, हे करंट झालं, सेव्हिंग झालं, एफडी झालं, रिकरिंग झालं. याच्या व्यतिरिक्त आहे अजून इन्शुरन्स पॉलिसी. माहिती ना तुम्हाला, इन्शुरन्स पॉलिसी. याच्यामध्ये आपण 200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये दर महिन्याला भरतो. आणि त्याची ठराविक 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी रक्कम ठरलेली असते. तेवढी त्याच्या आत याला पर्सेंटेज असतात ना, याला पर्सेंटेज असतात. त्यांनी स्कीम तयार करून दिलेली असते आपल्याला डायरेक्ट की तुम्हाला 15 वर्ष ठेवायचे, 1,000 रुपयेप्रमाणे तुमचे दर महिन्याचे 12, 15, 1,20,000 रुपये जमा होत असतील तर तुम्हाला 2 लाख भेटतील, 2.5 लाख भेटतील. आणि इन्शुरन्सचा अर्थ असा असतो की त्याच्या दरम्यान जर तुम्हाला काही अपघाती निधन वगैरे झालं तर तो पूर्ण पैसा पूर्ण भरण्याची गरज नाही, कमीत कमी 3 वर्ष भरलेले पाहिजेत. 3 वर्ष भरलेले राहिले आणि 4थ्या वर्षाला पण अपघात झाला तर पूर्ण रक्कम, फायनलवाली रक्कम जी असते ठरलेली, ती पैसे जसे तसे लगेच जो नॉमिनी लावलेला असतो ना आपण, कोणाला भेटायला पाहिजे ती लिहिलेलं असतं आपण, तर त्या नॉमिनीला भेटतो तो. हा इन्शुरन्सचा आहे. जसं इन्शुरन्स आपण गाडीचा पण काढतो, गाडीला काही अपघात वगैरे झाला तर मग कंपनी करून देते 80%, 75%, 70% पर्यंत. ते पण पूर्ण नाही भरत, 70-80% पर्यंत देते. 1 लाख रुपये खर्च झाला. हां, थर्ड पार्टी असते, ती पण रिस्की असते. थर्ड पार्टी त्याचे पैसे कमी असतात. ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट डायरेक्ट कंपनीचा घ्यायचा असतो 20,000 रुपये, जर तिचा पॉलिसी असेल तरी 5-6 हजार, 7-8 हजारपर्यंत असते थर्ड पॉलिसी. पण ती काढलेली का अपघात वगैरेचा एवढं पैसे भरण्यापेक्षा ते पोलीस अडवतात ना, त्याच्यासाठी काढून द्यावं लागतं. तर आता या पद्धतीने तुम्हाला पैसे गुंतवायचे असतात. तर तुम्ही करंट झालं, सेव्हिंग झालं, एफडी झालं, रिकरिंग झालं, इन्शुरन्समध्ये पण गुंतवतात. नॅशनल सेव्हिंग स्कीम असते
तिथे पण पैसे FD सारखं नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये NSC मध्ये पण गुंतवतात. काही तुम्ही दान करतात एक्स्ट्रा पैसे असतील तर, आपण नाही पण बाकीचे काही करोडपती असतात तर ते दान करतात टॅक्स भरण्यापेक्षा. मग तेवढे पैसे ते काय करतात, गरिबांना दान करून देतात. मग तो पण एक त्यांचा एक्सपेंडिचर झालेला खर्च. मला आता एवढ्यामध्ये एवढंच सांगायचं होतं तुम्हाला, एवढ्यामध्ये एकच गोष्ट सांगायची होती की तुम्हाला जे पैसे येतात त्याची तुम्ही सेविंग करतात भविष्यासाठी. कारण त्यावेळेस आपण हात पाय किंवा आपलं काम करूच हे माहीत नसतं आपल्याला केव्हा काय होईल. त्याच्यासाठी आपण काय करतो, भविष्य काळासाठी पैसे गुंतवणूक करतो. तर मग ती करंटमध्ये, सेविंगमध्ये, FDमध्ये, रिकरिंगमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, शेअर मार्केटमध्ये, NSCमध्ये, इन्शुरन्समध्ये पैसे टाकतो आपण, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा पैसे भेटतात. लोन अकाउंट वेगळं असतं, त्याच्यामध्ये आपण लोन घेतलेलं असतं, आपल्या दरम्यान पैसे कट होतात, परत त्यांचा जो इंटरेस्ट असतो तो पण कट होतो, म्हणजे दरम्यान आपले पैसे कट होत जातात. 1 लाख रुपये घेतले ते 20% प्रमाणे असेल तर आपल्याला 1,20,000 त्यांना द्यावी लागतील. मग आता हे सगळे सेविंग असतं आणि त्याच्यावर इंटरेस्ट पैसे भेटत असतात. मग आता हे जे सांगितलं मी तुम्हाला, म्युच्युअल फंडमध्ये एवढे पैसे भेटले, शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे भेटले, 1 लाखाचं जे करून दाखवलं मी तुम्हाला, तर मग जर तुम्हाला विचारलं मी करंटमध्ये आणि सेविंगमध्ये कितीचा डिफरन्स पडला, 1,000चा फरक पडला. तर तुम्हाला असे प्रश्न आहेत. आता हा जो नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट क्वेश्चन, तो अशाच पद्धतीने क्वेश्चन आहे की त्याने काय पैसे आहेत ना, काही पैसे इथे आपण 1 लाखचं बघितलं, काही पैसे त्याने म्युच्युअल फंडमध्ये टाकले आणि त्याला म्युच्युअल फंडमध्ये एवढे भेटले. ते टक्केवारी वगैरे काय दिली, डायरेक्ट अमाऊंट देऊन दिलेली. दुसरी त्याने बँकेत कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे ठेवलं, कारण याच्यामधल्या प्रोफेशनल टॅक्स तो पण सेविंग आहे, PPF प्रोफेशनल प्रॉव्हिडंट फंड प्रोफेशनल टॅक्स तर इन्कम टॅक्स सारखाच आहे, तो कटून जातो. प्रॉव्हिडंट फंड हा सेविंग आहे, 8% प्रमाणे भेटतो, तो फिक्स येतो असं समजा, आणि कंपाऊंड इंटरेस्टने भेटतो. तो कंपाऊंड इंटरेस्टने भेटतो याच्यामध्ये जो भेटतो तो कंपाऊंड इंटरेस्टने 2 गोष्टी भेटतात, एक PPF प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना आत्ता चालू झालेली तिला पण 8% आहे आणि ती पण कंपाऊंड इंटरेस्टने. या 2च गोष्टी आहेत. कंपाऊंड इंटरेस्टने त्याचे 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी भरमसाठ पैसे होऊन जातात, कारण त्याचं कंपाऊंड इंटरेस्ट चालू असतं कंटिन्यू. तुम्ही जे सांगितलं की पैसे कट करून देता, म्हणजे टॅक्सचे म्हणजे महिन्याला कट करता का वर्षाला एकदा. मागच्या वर्षाचं पुढच्या वर्षी केव्हा कट करतील ते. मागच्या वर्षाचा पूर्ण जो डेटा असतो ना आपला, ते किती अमाऊंट आले, ट्रान्झॅक्शन किती, आपलं चलन फिरलं, म्हणजे आले गेले. आपल्या बँकेत जर 1 लाख रुपये आपण ठेवले असतील वर्षभर, आपले 1 लाख असतील, पण कार्ड घाल आपण 5 लाख करत बसलो तरी तो ट्रान्झॅक्शनमध्ये 5 लाख धरले जातात. तू 20,000 काढले, 20,000 टाकले, 20,000 काढले, 20,000 टाकले, म्हणजे 20,000 काढले, 20,000 टाकले, म्हणजे 40,000 झाले, परत 40,000 झाले, 80,000. अशा पद्धतीने ते चलन फिरलं आणि ते 5 लाखावर पण टॅक्स लागतो. तो जेवढी अमाऊंट आहे त्याच्यावरही लागत. तुम्ही किती काढतात आणि किती टाकतात, तो पूर्ण बिझनेस वर्षभराचा कॅल्क्युलेट करतात ते. म्हणजे ट्रान्झॅक्शन किती झालं, किती अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन झालं. आपली सॅलरी असते 1, 2, 4,000, 5,000, 10,000, पण आपण कार्ड जास्त करत बसतो, त्याच्याने ते पैसे खूप होऊन जातात. तेवढे पैसे इन्कम टॅक्समध्ये ते कट करून देतात. सर वर्षात तरी इन्कम टॅक्समध्ये किती, आपली 5 लाख अमाऊंट आहे किती होऊ शकतं ते पर्सेंटेजवर ठरलेलं आहे. ते आता इन्कम टॅक्सचा काय पर्सेंटेज असेल, त्याच्यानंतर तू इन्शुरन्स जर काढलेला असेल, पॉलिसी जर काढली असेल, LIC पॉलिसी काढली असेल, PPF जर काढला असेल, तर हे टॅक्स फ्री आहेत. हे काय आहे, टॅक्स फ्री आहेत. बरेचसे जवळजवळ 7-8-10 लाखापर्यंत बी असेल ना तरी टॅक्स नाही लागत, त्याच्यापुढे टॅक्स लागतो. आणि मग काय तो वर्षाला येतो ना, समजा 1,000 लाख रुपये पगार जर असेल ना तर त्याला 20-25 रुपये वर्षाला येतो. तर आता हे घर घेतो आपण, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो ना, तो टॅक्स फ्री होतो. म्हणून बरेचसे पॉलिसी काढून ठेवतात, किंवा पैसे गरज नसली तरी घर घेऊन ठेवतात परत. किती बी घर, किती बी प्लॉट, किंवा मग तिथे भरण्यापेक्षा 25,000, 40,000, 50,000 काही नाही, 1-1 लाख रुपये म्हणून 1-1 लाख रुपये पण त्यांना टॅक्स बसतो वर्षाचा. मग तिथे भरण्यापेक्षा मग काय करायचे, आपले थोडेसे पैसे ते टॅक्स जाणार होते, ते पैसे मग काहीतरी प्लॉट वगैरे किंवा पॉलिसी
काही ना, 1 लाख रुपये पगार आहे, त्याचं सगळं ब्लॉक होऊन सुद्धा त्यांचा कट होतोच 30-40 रुपये. खर्च करायला जागा नाही उरत. थोडक्यात खर्च करायला जागा, सगळ्या पॉलिसी काढतात, लिमिट आहे त्याला. पण याला तुम्ही 1.5 लाख रुपये वर्षाचे भरू शकता बस. जर तसं राहिलं नसतं तसं काही लोकांनी PPF मध्येच टाकून ठेवले असते. आणि सुकन्या समृद्धी योजनेला पण 1.5 लाख आहे मॅक्झिमम, वर्षाचे 1.5 लाख रुपये तुम्ही भरू शकतात. नाही तर सगळ्या लोकांनी करोड रुपये तिथे टाकून ठेवले असते, अब्जाधीश झाले असते ते कंपाऊंड इंटरेस्टने. बँकेने तर दिले असते मधून. म्हणून त्याला लिमिट देऊन दिलेले 1.5 लाखापर्यंत. PPF हा प्रत्येक व्यक्ती काढू शकतो, सांगितलं तुम्ही काल परवा. प्रायव्हेटवाला पण काढू शकतो. आणि यांचा काढलेलाच असतो, ज्यांना सॅलरी असतो ना, म्हणजे ज्यांना पगार भेटतो ना, बिझनेसमॅन कोणीही काढू शकतो PPF, प्रॉव्हिडंट फंड प्रत्येक बँकेचा असतो. आणि त्याच्यानंतर जे कंपनीमध्ये नोकरी लागतात किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असतात, त्यांना स्वतः निघतो लगेच तो. ज्यावेळेस ते जॉईन होतात ना, त्यावेळेस त्यांचा PPF अकाउंट खोलला जातो. आणि जेवढे पैसे ते गुंतवणार असतात तिथं पण लिमिट दिलेलं आहे. तुम्हाला 10,000 पगार असेल तर तुम्ही 1,000 रुपये गुंतवायचे. कारण त्याच्यामागे असं आहे की रूल असा म्हणतो RBIचा की जर एखादा एम्प्लॉई असेल, नोकरी करणारा जर असेल, त्याने 1,000 रुपये जर गुंतवले तर कंपनी 1,000 रुपये टाकायचे त्याच्या नावाने. मग लोक खुश होऊन गेले असते. 10,000 पगार आहे ना, मी अजून 10,000 रुपये बाहेरून घेऊन येतो. माझे 10,000 पगाराचे अजून ते 10,000 20,000 मी टाकतात 20,000. त्याच्यासाठी लिमिट देऊन दिलेले आहे त्यांनी. तेवढ्या पर्सेंटेजमध्येच तेवढेच फक्त. एखाद्याला 20,000 असतील तर जास्तीत जास्त 2,000 रुपये तो गुंतवू शकतो. एखाद्या 30,000 असतील 3,000 रुपये गुंतवू शकतो. याने 3,000 टाकले तर कंपनी 3,000 टाकेल. असे 6,000 रुपये त्याच्या अकाउंटला जमा होतील आणि त्याला कंपाऊंड इंटरेस्ट चालू होईल. सर ते पैसे कट होतात, ते कसे कट होतात? कोणते टॅक्स? टॅक्स डायरेक्ट आपले जे अमाऊंट असेल ना, 1 लाख रुपये बॅलन्स आहे, त्याच्यामध्ये जर तुला 5,000 रुपये राहिले ना, तर तिथं लगेच लिहिलेलं असतं की इन्कम टॅक्स. 5,000 काय? टॅक्स 5,000 नाही, ते तिथे अमाऊंटवर आहे, ट्रान्झॅक्शन किती केलं ते. 2% असेल, 1% असेल, 1.5% असेल. एखादा रेट असेल ना फिक्स काही. प्रत्येकाचं नाही ना. आता तुला बोललो ना मी ते प्रत्येक बँकेचं. मग बडोदा बँक काबर आहे, देना बँक काबर आहे, NDC बँक काबर आहे, किंवा म्युच्युअल फंड काय आहे, शेअर मार्केट काय आहे, सगळे वेगवेगळे काय आहे. तर ते पर्सेंटेजमुळे वेगवेगळे. पर्सेंटेजमुळे काय आहे वेगवेगळे. काही बँक, आता महिंद्रा बँक आहे, HDFC आहे, या प्रायव्हेट बँक आहेत, ICICI झाले, युनियन बँक झाली, ॲक्सिस बँक झाली, युनियन बँक झाली, ॲक्सिस बँक झाली. ही आउट ऑफ करन्सी जी असते ती एक्सचेंज करते. आपला रुपया डॉलरमध्ये किंवा डॉलर रुपयामध्ये कन्वर्ट करतात ते युनियन बँक, ॲक्सिस बँक. सिटीमध्ये, मोठ्या सिटीमध्ये असतात त्या बँक. जर तुझ्याकडे तुला अमेरिका वगैरे जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर तुझे पैसे घेऊन जायचे, तिथे जमा करायचे, ते डॉलर करून देतील, ते जायचं तिथे, मग तिथे खर्च करायचे. तिथे पण असतात, तिथे पण असतात. त्या बँकेमध्ये तुला कुठं जाता येईल. म्हणजे तू SBIमध्ये गेला आणि मला डॉलर ठेवून दिला, असं काही नसतं नाही का. म्हणजे ते असं झालं, किराणा दुकानात गेला आणि ड्रेस मागतो. हां, रेट नाही फिक्स. आता तुला कळलं की इथे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ना, की त्याचे एवढे पैसे झाले होते, त्याने इन्कम टॅक्समध्ये त्याचे 1.5% 2% एवढे कट झाले, 4% एवढा टॅक्स कट झाला नाही. मग तेच सांगतो तुला, प्रत्येकाचा वेगवेगळं आहे. बोलत नाही का तू? बोल का? बोल. हां, लक्ष द्या इकडे. अजून याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे का? तर हे सगळे आपले सेविंग होते, लोनचं, बॉरोविंगचं, आणि हे सगळे डिपॉझिट्स होते. ही जी अमाऊंट असते ही प्रिन्सिपल असते. शेअर मार्केट आणि लक्ष द्या इकडे, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये पैसे गुंतवायचे. कोणते पैसे गुंतवायचे? जे एक्स्ट्रा आलेले असतात ते गुंतवायचे असतात. सर जे समजून घ्या, आपण 2,000 टाकले, जेवढे कटून घ्या. 2,000 नाही, त्याला लिमिट दिलेलं आहे की 10 लाखाच्या आत जेवढे पैसे असेल त्यांना इन्कम टॅक्स लागणार नाही. 10 लाखाच्या नंतर. असं नाही, त्याला तेवढा नाही लागणार. 10 लाख, 5 लाख. आता तिथं दिलेलं आहे आपल्याला, चार्ट दिलेलं आहे
चार्ज दिलेला आहे 1.5 लाखापर्यंत तुमचा इन्कम टॅक्स कट नाही होणार. 1.5 लाखाच्या पुढे काहीतरी 2%, 1% प्रमाणे लागेल. प्रत्येकाला चार्ज दिलेला आहे. सिनियर सिटीजन त्यांना वेगळं आहे. त्याच्यानंतर 21 ते काय 40 ते 50 पर्यंतचे ते वेगळे, 60 ते 80चे वेगळे, त्यांना प्रत्येकाला काय टॅक्स वेगळा आहे. तर तुम्हाला आता डिटेल्स माहिती होईल. आता ही इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्हाला हे कळलं पाहिजे की FD काय प्रकार असतो, NSC काय प्रकार असतो, प्रोफेशनल टॅक्स काय असतो, नंतर प्रॉव्हिडंट फंड काय असतं, FD काय असते, रिकरिंग काय असते, करंट काय असते, सेविंग काय असते, हे तुम्हाला जनरल आलेली आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट, म्युच्युअल फंडलाच कंपाऊंड इंटरेस्ट किंवा बाकीच्यांनाच कंपाऊंड इंटरेस्ट का, नंतर याला प्रोफेशनल प्रॉव्हिडंट फंडला इन्कम टॅक्स का, कोणत्या सेविंग्सला कंपाऊंड इंटरेस्ट आहे, हे तुम्हाला आता हळूहळू एक एक गोष्ट माहिती होईल. ते सगळं तुमच्याशी संबंधित आहे. ऑलरेडी तुमच्या घरात चालू आहे त्या गोष्टी. म्हणजे ज्यावेळी वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील. सर प्रोव्हिडंट फंडला असं 20% असते लिमिट आहे का? 1,50,000 रुपयेपर्यंतच फक्त वर्षाला तो गुंतवू शकतो. हा फिक्स आहे आणि 8% त्याला फिक्स आहे. कुठे 10% कंपाऊंड इंटरेस्ट. मग प्रत्येक याचा वेगवेगळं आहे ना. आता ही झाली ना तुझी प्रोव्हिडंट फंड 20% दिलेला आहे ना कुठे इथे वरती. हां. हा मग प्रत्येकाचा आता तुझं याच्यामध्ये भरायला गेला महिंद्रा बँकमध्ये. प्रोव्हिडंट फंड सांगतो हा मग ते सांगतो ना, तू प्रॉव्हिडंट फंड हे अकाउंट असतं, जसं आपलं सेविंग असतं. मग तू प्रॉव्हिडंट फंड SBI मध्ये काढला किंवा देनामध्ये काढला तर ह्या काय नॅशनल राष्ट्रीयकृत आहे. तुझं NDC मध्ये काढायला लागला तुला 20% बंद देतील, पण NDC बंद होते बनेल ना, बंद होऊ दे ना आता. म्हणजे 20% बी देतील ना तुला. महिंद्रा बँक असेल, कोटक महिंद्रा, महिंद्रा फायनान्स, HDFC, मुथूट फायनान्स, हे काय आहे तर हे काय तुला 20% बंद देतील, पण हे बंद पण होते. पण राष्ट्रीयकृत ज्या बँक आहेत त्या तुला PPF वर 8% प्रमाणे देतात, 8.5% प्रमाणे, 8 ते 8.5. मार्केट रेट प्रमाणे कमी जास्त होतं, 8 ते 8.5% नुसतं. आणि सुकन्या समृद्धी योजना पण ती दोन्ही सेम आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्ही 1.5 लाख रुपये भरू शकतात आणि 8% प्रमाणे तुम्हाला म्युच्युअल फंड लागेल. सर आपण डायरेक्ट परदेशात गेलो, इकडे डॉलर केले पण नाही, डायरेक्ट परदेशात गेलो मग अरे सोन्या काढेल ना, पण तू तर खाशील काय, कोणाला पैसे देशील, ते घेणार आहे ना. कचऱ्याचे बिल नाही का तिथं चेंज करून भेटणार. हा तिथे चेंज करून मिळेल. मग मी ते सांगितलं तुम्हाला, तिथं पण आहे म्हटलं, असं बोललो होतो ना मी. हा तिथे पण आहे आणि तिथे पण आहे. तुला त्यांची बँक हा ठीक आहे. सेकंड क्वेश्चन दिला ना तुम्ही, बाळा लक्ष द्यायला. सेकंड क्वेश्चन दिला आहे तुम्ही. सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, मिस्टर शाह इन्व्हेस्टेड 3,20,000 इन अ बँक 10% कंपाऊंड इंटरेस्ट. एका बँकेत त्याने 3,20,000 रुपये कंपाऊंड इंटरेस्टने ठेवलेले आहेत, पैसे इन्व्हेस्ट केले त्याने. ही ऑल्सो इन्व्हेस्टेड ₹2,40,000 इन म्युच्युअल फंड. आणि त्याला डायरेक्ट म्युच्युअल फंडचे पैसे भेटले 3,05,000 रुपये आफ्टर 2 years, 2 वर्षांनी. हाऊ मच डीड ही गेन. इथे पण आणि इथे पण जे पैसे मिळाले, म्हणजे आता तुम्हाला 3,05,000 मधून 2,40,000 पैसे ते वजा केले तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये पैसे भेटतील. इंटरेस्ट भेटेल तुम्हाला म्युच्युअल फंडमधला. आणि इथे तुम्हाला काढायचं आहे 3,20,000 वर 3% वर काढायचं आहे. तो असा नाही आहे. कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल तुम्हाला अमाऊंट मिळेल, त्याच्यातून प्रिन्सिपल मायनस करायची, ती तुम्हाला मिळेल इथली म्युच्युअल कंपाऊंड इंटरेस्टची मिळेल तुम्हाला. आणि म्युच्युअल फंड दोघांची प्लस केली एवढे पैसे त्याला भेटतात. मग पहिले जे दिले ते लिहून घ्या. मिस्टर शाह इन्व्हेस्टेड प्रिन्सिपल अमाऊंट, मिस्टर शाह वरती नाव टाका, प्रिन्सिपल अमाऊंट PLE का PL रे? PLE नाही आहे. PAL आहे का? आणि PLE कुठला आहे? तो शाळेचा प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली ती? 3,20,000. इथे एक लाईन ओढतो मी. दोन आहे ना तिथे, दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक दिलेलं आहे म्युच्युअल फंड
नेट दिलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्टने सेविंग 3,20,000. इथं लक्ष होतं. तुला बोलायचं काही कारण नाही ना. तर कंपाऊंड इंटरेस्टने त्याला किती भेटतात आणि दुसरं आहे म्युच्युअल फंड. इथे लिहितो मी सर म्युच्युअल फंड पण बनवू शकतो. बँक सेविंग. काय बोल. म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो. नाही किराणा दुकान बंद होईल का? किराणा दुकान बंद होईल का? किराणा दुकान आणि म्युच्युअल फंड सेम आहे. जसं तिथे 100 वस्तू असतात ना तसेच किराणा दुकानवाल्याला काही फायदा प्रॉफिट भेटतो ना, बरोबर आहे, आणि तो कोणी ना कोणी घेतच ना. तसंच बरेच दिवसापासून किराणा दुकान चालूच आहे ना, तसं म्युच्युअल फंड पण चालूच. त्यांना स्वतःचा इन्कम भेटतोय. ते काय करतील माहिती आहे का? लक्ष दे इकडे. ते काय काय होतील मी सांगतो तुला. किराणा दुकानावरचे जर आजी आजोबा कोणी असतील ते गेले त्यांची मुलं सांभाळतील, त्यांची मुलं नंतरची नातू सांभाळतील. तसं म्युच्युअल फंड पण आहे. पुढच्या व्यक्ती सांभाळतील. सर चोरी झाली बंद होऊन गेलं. म्युच्युअल फंड पैसे ठेवत नाही. तुला सांगितलं ना तिथे ते सगळं कागदोपत्री असतं. चोरी वगैरेचा काही विषय नसतो तिथे. कागदोपत्री असतं ते. तिथे पैसे ठेवत नाही, घेत नाही ते. त्यांची काही घेणं नाही. ते फक्त इकडच्या तिकडे ट्रान्सफर करून जाते. चेकमध्ये किंवा ऑनलाईन. आता चेक बी बरं बोलू पडू ते त्याच्यामध्ये आहे ना चेकचा विषय बंद झाला. आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे सगळं. हां कागद तिथं बंद झाले. आता डायरेक्ट ऑनलाईनच आहे. सर ते स्वतः जवळ पैसे ठेवतात ते शेअर मार्केटला लावून देतात. अरे सांगितलं ना मी 100 कंपन्यांचे शेअर मार्केट. म्युच्युअल फंड म्हणजे काय? तुला विचारलंच नाही ना. बँक सेविंग. हा मग तुम्हाला लक्षात घे ना. इथे तुम्हाला दोन्ही लक्षात येतील. इथे दोन्ही लक्षात येतील. इथे किती पैसे झाले, इथे किती पैसे झाले, दोघांची प्लस किती झाली आणि कोणता प्रॉफिटेबल आहे ते दोन्ही कळेल ना. आता इकडचा प्रिन्सिपल बँक सेविंगचा प्रिन्सिपल अमाऊंट लिहिला. म्युच्युअल फंडचा प्रिन्सिपल अमाऊंट आणि समोरच्याला चेक करायला पण सोपं जातं. प्रिन्सिपल अमाऊंट किती? 2 लाख. बरोबर आहे. अमाऊंट इकडची 3 लाख. बरोबर. इकडचा इंटरेस्ट प्रिन्सिपल अमाऊंट मायनस किती झाले? तुझ्यावर विश्वास. हां सांग किती झाली होता बाकी? 3,40,000 ना? सर हां तुला बाकी येत नाही. हां सर हां हां किती मग? 2,65,000. फक्त 65,000. हां फक्त 65,000. म्युच्युअल फंड कंपाऊंड. आता हा विषय चालू आहे. हा विषय घेतला ना आपण तर हाच कंटिन्यू करायचा. जे माझं पूर्ण सोडवलं गेलं त्याच्यानंतर नाही समजलं ते विचारायचं. अजून पुढे जे सांगणार आहे ना ते नंतर ऐकून तर आहे. घ्या. नाही तू एकटा मी 2 जणांनी क्लासमध्ये बाकीचे पण आहेत ते तुझ्यामुळे. विचारत नाही मी काय. मग तू आता नाही विचारायचं. केव्हा विचारायचं ते तुला सांगेल ना मी. ऐकून घ्या. नाही शेवटचा का? प्रश्न नंतर हे सांगू. कंपाऊंड रुपेश. इंटरेस्ट आहे ना अजून. कोणता? हा इकडचा. अरे बाळा त्यांनी काय केलेलं आहे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेलं आहे. डायरेक्ट त्यांनी अमाऊंट दिलेली आहे. इंटरेस्ट किती आहे, किती टक्क्याप्रमाणे मिळाला, कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला का कसा मिळाला ते दिलेलं नाही. डायरेक्ट काय दिलेली अमाऊंट दिलेली. त्याच्यावर आपण इंटरेस्ट शोधला. काय शोधला? इंटरेस्ट शोधला. त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही आहे किती पर्सेंटेज प्रमाणे येते. म्हणून डोकं नको लावू. ते सांगेल मी तुला. आता बँक सेविंग बघा प्रिन्सिपल अमाऊंट देऊन दिलेली आहे. त्याच्यानंतर काय देऊन दिलेलं आहे आता पुढे इंटरेस्ट रेट दिलेला आहे. इंटरेस्ट रेट किती दिलेला आहे तो? 10%. हे फॉर 2 इयर्स आहे ना. हे आपल्याला 2 इयर्सचं काढावं लागेल.
किती इयर्सचा काढावं लागेल? फॉर 2 years ₹65,000. मग इथे नंबर ऑफ इयर्स किती आला? टू इयर्स. नंबर ऑफ इयर्स 2 years. हे 2 वर्षाचं 65,000 मिळून गेला. 2 वर्षात तिकडचं काढायचं बाकी आहे आपलं आता. मग आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला अमाऊंट इज इक्वल टू, आठवतो काही फॉर्म्युला? पी इन ब्रॅकेट 1 + R/100 रेस टू एन. ए मिळेल तुम्हाला इथे. पी आहे तुमचा किती? 1 + R किती आहे? 10/100 रेस टू 2. हे सगळं सोडवल्यावर आपल्याला काय मिळेल? ते नंतर मायनस करून आपल्याला मग कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. मल्टिप्लाय 110. 100 × 100 अधिक 10 110. हां तेच मग करू ना आता सारखंच आहे ना. तेव्हा केलं काय आत्ता केलं काय? किती आलं? 1 2 3 4. 1 2 3 4. 320 multiply 1 to 1. एक 32 ना, म्हणजेच 3 5 2 आणि 3 8 7 2. हे कसं आलं माहिती तुम्हाला? बरं इकडे दाखवून देतो, लक्ष द्या इकडे. 3200 आहे ना, त्याच्यातला 32 घेतला, त्याला पहिले 11ने मल्टिप्लाय केलं. 11ने मल्टिप्लाय करत असताना काय करायचं आहे? हा 3 जसा तसा, दोघांची बेरीज 5 आणि हा 2 जसा तसा. हे त्याला मल्टिप्लिकेशन 11चं. याला परत 11ने मल्टिप्लाय करायचं आहे ना. हा 3 जसा तसा, या दोघांची बेरीज 3 आणि 5 8, 5 आणि 2 आणि हा 2 जसा तसा. 2 0 होताच. 11ने ज्यावेळेस मल्टिप्लाय कराल ना, त्यावेळेस तुम्हाला मधल्यांची काय करायची असते? ॲडिशन. पहिला शेवटचा नंबर जसा तसा लिहायचा असतो. म्हणून इथे लिहिलं होतं मी पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेतात. 352 आला, त्याला परत 11ने करून घेतला 3872 आणि नंतरची 2 0. तेच तुम्हाला 22ने करायचं असेल, 33ने करायचं असेल, ते 11ने करून घ्यायचं आणि त्याची दुप्पट करायची किंवा 3 पट करायची. ऑटोमॅटिक आन्सर येईल. समजा आता तुम्हाला यालाच 22ने मल्टिप्लाय करायचा होता, 11ने तर करून घेतला, उरला काय मग तुमचा? तो उरला होता ना, त्याची दुप्पट करून घ्यायची, तो 22ने मल्टिप्लाय होईल. आता याच्यामधून तुम्हाला जी मिळाली ना, ती अमाऊंट मिळाली. काय मिळाली? अमाऊंट मिळाली. किती मिळाली ती? 387,200 ही अमाऊंट आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. ए आहे तुमचा 387,200 मायनस प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे तुमची? 320. किती अमाऊंट आहे तुमची? 38 मधून गेले ना 6. माझा 67,200 आला. तुमचा किती आला?
मग आता हा इकडचा आहे, हा इकडचा आहे. सर लास्ट हा आता समजून घ्या तुम्ही एफडी काढली. आता नाही सांगू शकत मी. ते सांगणार आहे तुला. तू आता हे गेले का निवांत तू येतो त्यावेळेस तू बाहेर पडतो. सर 2 मिनिटाचा ब्रेक, 5 मिनिटाचा ब्रेक, त्यावेळेस या गोष्टी क्लिअर करायच्या असतात. हां आता हे काही दुसरं तरी विचारते ना. 67,200 हा इकडचा आहे बँकेमधला बँक सेविंग आणि हा म्युच्युअल फंड मधला 65,000. टोटल सेविंग, टोटल इंटरेस्ट. त्याने विचारलं का एक प्रश्न की हाऊ मच डीड ही गेन, दोघं म्हणून त्याला किती पैसे मिळाले. टोटल गेन, टोटल गेन इज इक्वल टू 67,200 प्लस 65,000. 7 आणि 5 12, 13,200. हो सर. मग त्याला टोटल 1,32,200. मग आता कोणता म्युच्युअल फंड मध्ये जास्त मिळाले त्याला का बँकेतल्या कंपाऊंडचे जास्त मिळाला. हां बँकेतला कंपाऊंडच्या जास्त मिळाला ना. मग खाली लिहा काय क्वेश्चन विचारलेला तो लिहा. बरं ते लिहून घ्या. सर विचार का हां लिहून घे. ऐकून तर घ्या. एकदम सोपा प्रश्न. फक्त कळत ना कळत. सर सांगून हां बँक इथं शेवटची लाईन तुमची. बँक इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल. शेवटची लाईन बँक इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल. बँक इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल. हे बघा. जे मारणार नाही फक्त तुझा आवाज मला माझा आवाज तुला यायला पाहिजे. तुझा आवाज मला तुला नाही कसं तुम्ही काठी मारता. तुझं काका जास्त टाइमपास करतो म्हणून मी तुला उभा झालो. तुम्ही काठी कसं काठी घेऊन या. मग मी एकदा मारायची पर्सेंटेज काढावं लागेल ना. पर्सेंटेज काढायचं बाकी आहे आपलं शेवटी. सर आता हे किती बी हे जे 65,000 आणि 67,200 जे आलेले 67,200 कशावर आलेलं आहे 3,20,000 आहे. ते 65,000 कोणाचं आहे 2,40,000 आहे. आपल्याला ते दोन्ही 100 करावं लागतील. म्हणजे काय करावं लागेल शेवटी पर्सेंटेज काढावं. घ्या ना काठी. बोल रे तिथे बेस. अरे मग तेवढं सण करावं लागतं तर तुला ते प्रश्न पाहिजे असेल असा टाइमपास करू. तुझ्या मार्गाची गेला एवढं कोरोनाची पाहिजे मी होतं. काही वेगळं चांगलं विचार करतो ना. तुला जेवढे आपण पाहिजे तुम्ही पटके देईल का नाही देईल काही कारण नसताना देणार नाही ना. हा? आता तेच झालं नाही. बस बरोबर आता कसं राहिलं तर 5 ते 20 24 ना. मग पहिले 1,00,000चे 20 आणि वरचे जे इंटरेस्ट होतं दुसरं परत 4. नाही 24 ना. हां तो 24 नाही का 20च ना. 20,000 काढून नाही काढले तर 24 ते बी रोज येतं कंपनी टेस्ट मग वाढत जातील. हे असं वाढत नाही. या फॉर्म्युल्याने वाढत आहे. या फॉर्म्युल्याने वाढत आहे. तुझं इथे पैसे टाकून दिले 1,00,000 हां म्हणजे तू 20% म्हणजे इथे 20 टाकला तर तू 1 वर्षाला किती मिळेल त्यांनी निघेल एकच लिहायचं इथे. 2 वर्षाने जर दिलं ना तू 2 वर्षाने किती पैसे भेटतील तर ते असे भेटतील. 3 वर्षाने इथे 3 दिलं ना तर तुला इथे 3 वेळेस मल्टिप्लाय करावं लागेल. मग तेवढे पैसे भेटतील कंपाऊंडचे. मग वर्ष वाढत आलो तर मी तुला वेळ दिला होता. काठी ठेवून द्या फक्त. काय आता हे किती बी मारा. आणि तू आवाज नको करू याचे पट्टे भेटणार. पैसा देणार. याचा देत नाही, दुसरं विचार मी. नाही ना मग तू तर चुकीच्या टायमिंगला विचारतोयस तू चुकीच्या वेळेस विचारतोय म्हणून तुला स्टिक देऊशी वाटतं. कारण तुला जो प्रॉब्लेम आहे ना तो तू केलं ना तर वेळ निघून नाही नका नका हां करून घे. बोलो का विचारलं नाही ना मग. त्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं असेल माझ्या तुला
नाही ना. हां बोल बोल विचार पटकन. एवढे 100 वेळेस ना नेना ना मध्ये विचारला गेला असता आतापर्यंत. विचार पटकन. आता तुम्ही एवढी हां बोल पटकन बोल. 6% निकाली. हां मग जर भविष्यात जर ओमने काढली आली हां मग ती वाढून जाईल का कमी होईल? का त्याच वाढेल? आणि मग ती बँकेचा रेटवर ठरलेलं आहे ना की त्यावेळेस काय असेल काय नाही. आज तू एखादी वस्तू जर दुकानात गेला साखर गेला 35 रुपये प्रमाणे आणि त्यावेळेस काय असेल 40 रुपये असेल किंवा 50 रुपये असेल जी असेल ते त्यावेळेस आहे ना. फिक्स रेट आहे. मग आता फिक्स रेट आहे ना. आता मला मी समजा 1 लाख रुपये 6% प्रमाण भेटले आणि मी ते ठेवले 50 वर्षापर्यंत तर मला 50 वर्षाला त्याला 6% प्रमाणे भेटेल. तेव्हा तो किती काय असेल ना रेट पण मी 6% प्रमाणे माझ्या कागदावर आहे ना माझ्या कागदावर ऐकत जा माझ्या कागदावर आहे ना त्याने दिलेले 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले ह्या व्यक्तीने FD ने आणि तिची टक्केवारी 6% आहे. मग मी हा कागद 50 वर्षांनी केव्हाही दाखवेल ना तर 6% प्रमाणे पैसे भेटतील मला. आता त्यावेळेस आहे ना 10% प्रमाणे आहे ना. नाही ना मग तेच विचारतोय ना कमी होऊ शकतं काय 5% होऊ शकतं. हा होऊ शकतं 5% होऊ शकतं 4% होऊ शकतं किंवा बंद होऊ शकतं त्यावेळेस. पण माझ्याकडे आता कागद आहे त्याच्यामुळे तो मध्ये बंद झाला तरी मला बंद होऊन गेलं तुमचे 6% नाही माझ्याकडे कागद आहे तो तेव्हा भेटतीलच. ते मला भेटतील हे बंद झालं ना तर मला जे पैसे भेटतील ते भेटतील. RBI देईल मला. सर 6% FD राहील आपण मध्येच ती मोडली. मग ते पैसे कट होऊन जातात. काही बँकेचे 1% काही बँकेचे 2% किंवा इंटरेस्ट पण नाही देत प्रायव्हेट बँकेवर. झालं का? आता आपल्याला काय काढायचं आहे याच्यामध्ये पर्सेंटेज काढायचे की याचे किती पर्सेंटेज याला प्रॉफिट झाला याला किती पर्सेंटेज प्रॉफिट झाला. इथे लिहितो मी आता वरती. लक्ष मट्ट होऊन जाईल ना. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक लाईन महत्त्वाची असते आणि तुम्हाला कमी मार्क मिळतात त्याच्या मागे कारण असते की प्रत्येक लाईनला तुम्ही लक्ष ठेवत नाही. सांगितलं होती दिली होती ती लाईनचा आपल्याला पर्सेंटेज का काढायचं आहे. कारण काय आहे माहिती का 64,200 मिळाले त्याला पण ऐकशील का बदल सांगा काय तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर सांगायचं आहे. 64,200 मिळाले हे त्याला केव्हा मिळाले ज्यावेळेस त्याचे 3,20,000 होते 3,20,000 वर त्याला 64,200 मिळाले. तिथे त्याला 65,000 भेटले पण त्याला कितीवर भेटले ते 2,40,000 भेटले. मग आपल्याला माहिती नाही हे 2,40,000 राहिले असते हे पण 2,40,000 राहिले असते तर मग आपण म्हटलं असतं की हे मोर प्रॉफिटेबल आहे. पण ही तर अमाऊंट वेगळी आहे आणि ही अमाऊंट वेगळी आहे आणि त्यांना मिळालेला जो इंटरेस्ट आहे तो पण वेगवेगळा आहे म्हणून आपण फिक्स सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला हे पण काय करायचे आहेत 100 करायचे आहेत म्हणजे पर्सेंटेज. हे पण काय करायचे आहेत 100 करायचे आहेत पर्सेंटेज. मग दोन्ही सारखे करायचे आहेत म्हणून आपण पर्सेंटेज काढतो. दोन्ही काय करायचे आहेत सारखे करायचे आहेत म्हणून पर्सेंटेज निघेल मध्ये. मग आता पर्सेंटेज काढण्यासाठी बघा काय करणार तुम्ही प्रिन्सिपल होता आणि इंटरेस्ट होता बँकेच्या खाली लिहायचं आहे. हां इथे लाईन बँकेच्या खाली लिहायचं आहे. इकडचं प्रिन्सिपल होता इकडचा किती होता तो 3,20,000 बरोबर आहे आणि तो किती मिळाला हां समजलं आहे तर लिहायचं नोटबुक नेक्स्ट भरायची नाही. आणि त्याच्यानंतर ही 100 आणि x क्रॉस मल्टिप्लाय करायचं जो मिळेल तो तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. x इज इक्वल टू 6720 मल्टिप्लाय 100 अपॉन 320,000. 1 2 1 1 1 1 1 1 6 7 ला जर आपण डिवाइड केलं 32 ने ते किती होतात माझ्या अंदाजे 2 1 होतो काय माहिती 21%. 32 जुने 64 आणि तो 3 आणि 2 वरला 21%. म्हणजे इकडचा जो होता तो 21% बँकेतला 21% त्याला प्रॉफिट मिळाला. इकडचा बघा इकडचा प्रिन्सिपल काय होता ना अमाऊंट काय होती. इकडचा प्रिन्सिपल होता तुमचा 2,40,000 आणि इन्कम मिळाला किती ॲक्च्युली आहे ना हे 64,200 आणि 65,000 हे आहे ना मी विसरून गेलो होतो की मी पण याला झालं होतं ते कोणी सांगितलं मला
राहील नाही की तिथे काय लिहिलेलं आहे म्हणे खाली लाईन म्युच्युअल फंडने जास्त प्रॉफिटेबल आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे ही तर रक्कम वेगळी आहे, 3,20 वेगळी आहे, ही 2,40 वेगळी आहे. म्हणजे आपल्याला त्यावेळेस दोन्ही सारखे करावे लागतील. मग बघावं लागेल कोणता फायदा आहे आणि कोणता तोटा झाला आणि किती इंटरेस्ट आला. मग आता इकडचा 21% म्हणजेच त्याने ज्यावेळेस 3,20,000 त्याला 67,200 मिळाले तर 21% प्रमाणे त्याला प्रॉफिट झाला, इंटरेस्ट मिळाला. इकडचा कडा होता 2,40,000 5,000 आणि हा किती 100x क्रॉस मल्टिप्लायने x इज इक्वल टू 65000 मल्टिप्लाय 100 अपॉन 24t. इकडचं काय मिळेल x इज इक्वल टू 1 1 24 दुने 48 5 48 गेले किती उरले 8 आणि 5 65 48 गेले 7 17 170 ला परत 24च्या टेबलमध्ये कोण येतं कोण येतं चेक करा 170 48 झाला 65 मायनस 48 केला किती झाला तो 70 तो 10 170 24च्या टेबलमध्ये 2 16 7 चौक 28 2 7 2 15 16 किती आला तो 27 पॉईंट काहीतरी आला तो 168 2 ठीक आहे 0.0 परत एक द्यावा लागेल तुम्हाला 270 दिलेला आहे का 270 ना 270 का बरं हा 170 168 मायनस केला 7 चौक 28 15 16 2 आला 0 घेतला परत 0 घेतला 168 आणि पुढे आणखी 8 लाख घेतला तर किती येतो तो 8 चौक 32 त्याला 3 8 2 16 म्हणजेच किती आला तो 8 नियर अबाउट 27% नियर अबाउट 27%. मी 0 घेतला ना मग हां पॉईंटवर तू किती लिहू शकते पण मी 0 घेतला ना पहिले मी काय घेतला एवढा घेतला नंतर मग 0 ठेवला याला 0ने मायनस केलं खाली 20 आला मग परत 0 घेऊ शकतो पुढच्या स्टेपला घेऊ शकतो पण मी इथे काय घेतला इथेच घेऊन घेतला कारण 0 देऊन दिला होता ना मी वरती. म्युच्युअल फंडमध्ये किती आहे 27.08 जवळजवळ 27%. आपल्याला फक्त एक्स्ट्राच पाहिजे होता. मग आता शेवटची लाईन बदलेल तुमची काय येईल मग म्युच्युअल फंड मध्ये त्याला मोर प्रॉफिट मिळाला. It is clear that Mr. Shah investment in the mutual fund was more profitable. बरं आता पुढचा एक प्रश्न आहे की म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर कुठे जावं लागेल बँकेत माहिती तुम्हाला बाकीचे सगळ्या गोष्टी आणि याच्यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असेल तर कुठे जावं लागेल हां तर आता दोन्ही गोष्टी ऑनलाईन आहेत. तुम्ही घरातल्या घरात बसून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बँकेचं अकाउंट जोडलेलं असतं